राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार, भाजप मित्र पक्षांची शिकार करणार, मोठ्या नेत्याच्या दावाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. 2019 साली शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर शिवसेनेत बंड झाले. एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदार आणि मंत्र्यांना सोबत घेत भाजपसोबत युती केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. राज्याच्या राजकारणातील ही एक मोठी घटना होती. त्यानंतर अजित पवार यांनीही राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजप आणि एकनाथ शिंदेच्या सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळाले होते. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचीही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता एका बड्या नेत्याने राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचेही भाष्य केले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा दावा केला आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये रोहित पवार यांनी म्हटले की भाजपचे सत्तेतले मित्रपक्ष विरोधी पक्षाचे आमदार खासदार फोडणार असल्याच्या बातम्या बघितल्या, परंतु वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत सत्तेतल्या मोठ्या पक्षांकडून सत्तेतल्या त्यांच्या मित्राचीच शिकार केली जाणार असल्याची पक्की माहिती आहे, असं रोहित पवार म्हणाले.